प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बारामतीमध्ये सभांचा धडाका, सभांसोबतच पायी रॅली आणि बाईक रॅलीचं आयोजन। अजित पवारांच्या 5 तर शरद पवारांच्या होणार 3 सभा। देशभरातील 12 राज्यांमधील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस। महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार। निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांकडूनच नियमांचं उल्लंघन, नाना पटोलेंनी वाहतुकीचे नियम तोडवले। पायदळी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी हेल्मेट न वापरताच काढली बाईक रॅली। महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मोठं शक्ती प्रदर्शन होणार, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडकरी देखील आणि गोविंदा देखील प्रचारासाठी आज उपस्थित राहणार। ठाण्याचे उमेदवार राजन विचारेंसाठी उद्धव ठाकरे मैदानात। विचारेंच्या प्रचारासाठी नवी मुंबईत ठाकरेंची जाहीर सभा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार गणेश नाईकांची भेट, तर गणेश नाईक समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न। फडणवीस आणि गणेश नाईक यांच्यात उद्या बैठक। काँग्रेसचे अरविंद सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश, तर आम आदमी पक्षासोबत काँग्रेसनं आघाडी केल्यानं लवली नाराज असल्याची माहिती। महिलेच्या अपहरणाप्रकरणी जेडीएसचे कर्नाटकचे आमदार एच.डी. रेवन्नांना अटक, तर रेवन्नांचे पुत्र प्रज्वल यांच्या विरोधात देखील लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। कांद्याच्या दरात प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची वाढ। कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो 3 प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात होणार, तर बीकेसी दरम्यानच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीच्या फेऱ्या सुरू। विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यात मोठी घट। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणीसाठा 28%वर, तर उन्हाचा तडाखा असाच राहिला तर पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।